नमस्कार, मी श्रुती बहिरगावकर. या आमच्या महाराष्ट्र विशेष बुलेटिन मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. या विशेष बुलेटिन मध्ये आपण आढावा घेणार आहोत या आठवड्यातील ठळक घडामोडींचा. पहिलीच बातमी आहे मेट्रो प्रकल्पाच्या लोकार्पणाबाबत. दहिसर पूर्व ते मीरा भाईंदर या मेट्रो मार्गिका 9च्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. पुढील 3 ते 4 वर्षात दिल्लीला मागे टाकून मुंबईत सर्वात मोठं जाळं निर्माण करण्याचं उद्दिष्ट असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. या प्रवासाकरता मिनिमम 1 तास आणि कधी कधी 2 तास लागतात. तो प्रवास 30 मिनिटांमध्ये या ठिकाणी पूर्ण करण्याचं या मेट्रोमुळे आपल्याला भाग्य लाभणार आहे. अगदी कुलाब्यापर्यंत सीमलेस कनेक्टिव्हिटी ही मीरा भाईंदर पासनं या मेट्रोच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये मिळणार आहे. या पुढची बातमी आहे नागपुरातून. महानिर्मितीच्या छत्तीसगड मधल्या गारे पाल्मा सेक्टर 2 कोळसा खाणीतून पहिली कोळशाची मालगाडी नागपूरच्या कोराडी औष्णिक विद्युत केंद्रात दाखल झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या पहिल्या मालगाडीचं स्वागत करण्यात आलं. या ऐतिहासिक निर्णयामुळे राज्यातील ऊर्जा सुरक्षिततेसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या उच्च दर्जाच्या कोळसा खाणीमुळे कोळशाचं अवलंबित्व कमी होणार असून पर्यावरणाच्या संवर्धनासोबत विजेचे दर कमी होऊन भविष्यातील ऊर्जा गरज पूर्ण होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केलाय. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन भाडेतत्वावरील परवडणाऱ्या घरांच्या धोरणाबद्दल सादरीकरण करण्यात आलं. मुंबईमध्ये नोकरी व्यवसायानिमित्त बाहेरून मोठ्या संख्येनं नागरिक येत असतात. त्यांच्यासाठी मोठ्या प्रमाणावर घरांची आवश्यकता असल्यानं भाडेतत्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा उभारून कार्यान्वित करावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. वळूयात पुढच्या बातमीकडे. ठाणे महापालिका हद्दीतील मानपाडामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत ठाणे ते बोरिवली दुहेरी भुयारी मार्ग प्रकल्पासाठी टनेल बोरिंग मशीनचा शुभारंभ करण्यात आला. नायक आणि अर्जुन या आधुनिक टनेल बोरिंग मशीनच्या सहाय्यानं या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामाला आता अधिक वेग मिळणार आहे. एक अतिशय आनंदाचा दिवस ठाणे आणि मुंबईकरांच्या आयुष्यातला आहे. खरं म्हणजे ठाणे बोरिवली हा ट्विन टनेल याची कामाची सुरुवात आपण पाहिली. 2020 पर्यंत हा पूर्ण होईल अशी कामाची संकल्पना केलेली आहे. या पुढची बातमी आहे पुण्यातून. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील पहिल्या सीबीएसई ज्योती सावित्री जिल्हा परिषद शाळेचं उद्घाटन आणि कोनशिला अनावरण पुण्यातल्या खानवडीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते पार पडलं. तर सत्यशोधक विचार आणि स्त्री शिक्षणाच्या भक्कम पायावर आजचा पुरोगामी भारत उभा आहे. फुले दाम्पत्याच्या ऋणातून उतराई होणं कधीही शक्य नाही असं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यावेळी म्हणाल्या. ही जिल्हा परिषदेची पहिली सीबीएसई शाळा आहे. या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना मोफत आणि दर्जेदार शिक्षण मिळणार आहे. जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्तानं मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या हस्ते माझं गाव आरोग्य संपन्न गाव या महत्त्वपूर्ण अभियानाची सुरुवात करण्यात आली. ग्रामीण भागात आरोग्य सेवा अधिक प्रभावीपणे पोहोचवणं, जनजागृती वाढवणं आणि निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देणं हे या अभियानामागचं उद्दिष्ट असणार आहे. या पुढची बातमी आहे राष्ट्रीय जनसंपर्क परिषदेसंदर्भातली. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या नवी दिल्लीतील महाराष्ट्र परिचय केंद्रामार्फत राष्ट्रीय जनसंपर्क परिषद 2026चं आयोजन करण्यात आलं होतं. समाजात माहितीचा प्रसार वेगानं होत असताना समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी जनसंपर्क प्रक्रिया अधिक प्रभावी करण्यासाठी जनसंपर्क क्षेत्रात कार्य करणाऱ्या प्रत्येकानं तंत्रज्ञान आणि मानवी संवेदनांचा समन्वय साधून काम करावं असं आवाहन उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त आर विमला यांनी केलं. या बातमीसह वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एबीपी माझा.